नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, पी.एम. किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन ज्या योजना आहेत त्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात. नमो शेतकरी योजनेअंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना 6,000 रुपये आणि पी.एम. किसान योजनेअंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती 6,000 असे एकूण वर्षाला 12,000 रुपये शासन या ठिकाणी शेतकऱ्यांना देतं. तर आता या ठिकाणी नमो शेतकरी योजना जी आहे ते नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो 7वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे मित्रांनो. त्याचा जो शासन निर्णय तो शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे. अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी शेतकऱ्यांना शासनाने या ठिकाणी दिलेली आहे. तर नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला डेलीचे अपडेट्स आहेत ते मिळत राहतील. चला तर आपण व्हिडिओमधून बघूया की शासन निर्णयामध्ये शासनाने काय माहिती सांगितली. बघा मित्रांनो, या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा जो लाभ आहे तो लाभ अदा करण्यासाठी शासनाने 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा 3 सप्टेंबर 2025 म्हणजे आजचाच हा GR या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे मित्रांनो. त्यामध्ये शासनाने सांगितलेलं आहे की जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे त्या निधी योजनेअंतर्गत शासनाने या ठिकाणी सांगितलं आहे सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जे प्रधानमंत्री आहेत आपले ते प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेची घोषणा या ठिकाणी त्यांनी करण्यात आलेली होती. त्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारे जे 6,000 रुपये आहेत त्या 6,000 रुपयामध्ये अजून राज्य शासनाचे आणखीन 6,000 रुपये असे वर्षाला एकूण 12,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येतात आहे. आता महाराष्ट्र शासनाची जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे आणि केंद्र शासनाची प्रधानमंत्री नमो शेतकरी योजना आहे या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षाला 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी 4 महिन्याला मिळून देण्यात येतात. नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी 7वा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. यापूर्वी जे पहिला हप्ता असेल, दुसरा हप्ता असेल, तिसरा, चौथा, 5वा, 6वा असे सर्व हप्ते या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाने वितरित केलेले आहेत. आता पी.एम. किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो 20वा हप्ता या ठिकाणी 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती शासनाने वितरित केलेला होता. आता त्या अनुसरूनच शासनाने या ठिकाणी एप्रिल 2025 ते जुलै 2025चा महाराष्ट्र शासनाचा जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता वितरित करण्यासाठी या ठिकाणी शासनाने 1932.72 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो. आता तो हप्ता वितरित करण्यासाठी या ठिकाणी हा GR या ठिकाणी शासनाने काढलेला आहे मित्रांनो. आता त्यामध्ये त्यांनी सांगितले नमो शेतकरी योजनेच्या जो महासन्मान निधी योजनेचा जो 7वा हप्ता आहे 7व्या हप्त्याची जे एप्रिल 2025 ते जुलै 2025 लाभ पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरित करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरित करून देण्यात आला आहे. आता त्याचा जो GR आहे तो GR या ठिकाणी शासनाने दिलेला आहे मित्रांनो. 1932.72 कोटी इतका निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो. आता हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्याची जी तारीख आहे ती तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही मित्रांनो. शासनाने या ठिकाणी फक्त निधी वितरित करून दिल्याचा GR या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होईल आणि त्याची जी तारीख आहे ती तारीख सरकारने जाहीर केल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती तारीख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे की कधी कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जो निधी तो निधी वितरित होणार आहे मित्रांनो. अशाच कुठल्या तरी मोठ्या कार्यक्रमामध्ये सरकार ही जी तारीख आहे ती तारीख डिक्लेअर करेन आणि त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो 7वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येईल. तर येणाऱ्या काळामध्ये त्याची जी तारीख आल्यानंतर आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ बनवण्यात येईल मित्रांनो. तर अशा प्रकारे नमो शेतकरी योजनेचे 6,000 आणि पी.एम. किसान योजनेचे 6,000 असे एकूण मिळून 12,000 रुपये दरवर्षी शेतकऱ्यांना त्यांना देण्यात येतात या दोन योजनेच्या माध्यमातून. तर नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो 7वा हप्ता या ठिकाणी लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती खात्यावरती जमा करण्यात येणार मित्रांनो. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.